कुक्कुट खाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्या कुकुचकू कंपनीचे मालक दिलीप पात्रे यांच्या बंगल्यात शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला। हत्यारांचा धाक दाखवत अयान पात्रे या चिमुकल्याला घरातून बाहेर नेत आणि पात्रे कुटुंबियांच्या अंगावर पेट्रोल ओतून तब्बल 20 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून पलायन केलं। मुशेत गावाच्या हद्दीत कुकुचकू कंपनीचे मालक दिलीप पात्रे यांचा बंगला आहे। शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पात्रे यांच्या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या वॉल कंपाऊंडला असलेली तारांची जाळ तोडून 9 दरोडेखोरांनी बंगल्याच्या आत प्रवेश केला। त्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस असलेलं स्लायडिंगची विंडो उघडून आत लोखंडी ग्रिलला लावलेले कुलूप हत्यारांनी उपसून घरात प्रवेश केला। घरात असणाऱ्या खोल्यांमधून लहान असणाऱ्या अयानला हत्याराचा धाक दाखवून बंगल्याच्या मागच्या बाजूस नेलं। त्या ठिकाणी त्याच्यावर शस्त्र उगारून घरात असणाऱ्या साथीदारांना मोबाईलवर संपर्क केला आणि त्यानंतर घरात असणाऱ्या दरोडेखोरांनी प्रथम मुख्य दरवाजाला आतून कडी लावून दरवाजाच्या मागील बाजूस कटावणी अडकवून ठेवली आणि घरात झोपलेल्या पात्रे कुटुंबियांपैकी कुणाल पात्रे आणि त्यांच्या पत्नी विनीता पात्रे जिथे झोपल्या होत्या तिथे प्रवेश केला। कुणाल पात्रे यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र दरोडेखोरांसमोर त्यांचं काहीच चाललं नाही। दरोडेखोरांनी कुणाल आणि त्यांच्या पत्नी विनीता यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी दिली। हळूहळू घरातील सर्व सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवून उठवलं गेलं। दिलीप पात्रे आणि त्यांच्या पत्नी माधवी यांना देखील दरोडेखोरांनी प्रत्युत्तर केलं, परंतु या झटापटीत माधवी पात्रे यांच्या हाताला चाकू लागला। दिलीप पात्रे यांना देखील दरोडेखोरांनी मारहाण केली आणि त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतलं। मारहाण करत असतानाच घरात तिजोरी कुठे आहे, दागिने कुठे आहेत, लपवून ठेवलेले पैसे तातडीने काढून द्या, अन्यथा तुमच्या घरातला चिमुकला सदस्य अयान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। आपला मुलगा दरोडेखोरांच्या ताब्यात आहे हे कळताच कुणाल पात्रे यांनी प्रसंगावधान राखून वडील दिलीप पात्रे यांना सांगून घरात असणारे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांच्या ताब्यात दिला। असणारी रक्कम कमी असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी त्यांना जणू घराची संपूर्ण माहिती आहे अशा आविर्भावात घरात असणारे तळघर दाखवा, घरात असणाऱ्या फोटोंची तोडफोड करून सर्व शहानिशा या दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून केली, परंतु त्यांच्या हाती काहीच लागलं नाही। पात्रे यांच्या बंगल्यामध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी 4 चाकी आणल्याने CCTV फुटेजमध्ये दिसत आहे। या दरोडेखोरांना मार्ग दाखवण्यासाठी एक दुचाकी देखील या चित्रीकरणामध्ये दिसून आली। दरोडेखोर पसार झाल्यानंतर दहशतीमध्ये असणाऱ्या पात्रे कुटुंबियांनी एकमेकाला सावरत अलिबाग पोलीस ठाण्यात संपर्क करून घडलेली घटना सांगितली। अलिबाग पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली। त्यापाठोपाठ अलिबाग पोलिसांची तपास यंत्रणा आणि पोलीस निरीक्षक किशोर साळे हे देखील पोहोचले। जिल्हा मुख्यालयापासून जवळ असणाऱ्या परिसरात दरोडा पडल्याने स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल या देखील घटनास्थळी पोहोचून त्यांनी दहशतीखाली असणाऱ्या पात्रे कुटुंबियांना धीर दिला। दरोडा पडलेल्या ठिकाणी पोलिसांची फॉरेन्सिक टीम उशिरापर्यंत तपास करत होती। त्यांना घराच्या दरवाजाला अडकवलेली कटावणी सापडली। या कटावणीवर असणाऱ्या पांढऱ्या कागदावर इंग्रजीमध्ये DLR असे शब्द लिहिले आहेत। CCTV फुटेजमध्ये दिसण्यात आलेल्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे। तिथून गेले आणि तिथे ग्रिलचा तो लॉक तोडला आणि मग आजीच्या रूममध्ये गेले। त्या रूममध्ये जाऊन मग तिथचे कपाटे खोलले। तिथे त्यांना काही भेटलं नाही म्हणून दादाच्या रूममध्ये गेले वर। तिथून दादाला घेतलं, खाली आणलं आणि बोलले की इथे तू कॅश वगैरे कुठे ते सांगा। मग दाखवलं की इथे आहे। मग तिथे त्यांना काही भेटलं नाही म्हणून मग त्यांनी विचारलं आईबाबांची रूम कुठे, मग तो बोलला वर आहे। तर मग ते तिथे गेले, आईबाबांना बाबांच्या अंगावर बसलं एक जण। मग बाबांनी त्याला असं हातापायी करायचं, सोडवायचं केलं। मग त्या बाबांवर आणखीन 2 जण येऊन बसले। मग ते थांबले। मग बाबांना बांधलं, आईला पण बांधलं। मग आईला बोलले की ते कपाटाची चावी द्या। मग आईने कपाटाची चावी वगैरे दिली आणि मग तिकडचं सगळं काढलं आणि एक ड्रॉवर होता त्याच्यामध्ये सोनं वगैरे होतं ते तोडला। त्याच्यातलं सोनं पैसे सगळे काढले आणि मग जात होते। तेव्हा मग तिथे पहिले बाबांना फोन केला की तुमचा मुलगा आमच्या कब्जात आहे, पहिले आम्हाला तुमच्याकडे जेवढं पण असेल ते द्या। मग त्यांनी दिलं आणि सुरी वगैरे दाखवली बाबांना, बाबांच्या मानेवर ठेवलेली आणि दादाच्या पण मानेवर ठेवलेली। आईकडनं चावी वगैरे घेऊन सगळं घेतलं
खाली आले परत आजी आजोबांच्या रूममध्ये परत एकदा चेक केलं. सगळ्यांचे फोन घेतले, घड्याळ घेतलं आणि सगळ्या रूम्स उपसल्या. आणि मग त्यांनी घड्याळ घेतलं, त्यातले 2 घड्याळ भेटले घरीच राहिलेले आणि 2 फोन पण घरी राहिलेले. 2 फोन अजून भेटलेले नाही आहे आणि 1 घड्याळ पण नाही भेटले. आणि मग ते गेले. त्याच्यानंतर मग तिथून गाडी दिसली आईला, आईच्या पायाला वायरनी बांधलेला. त्याच्यानंतर तिथून ती गाडी गेली तेव्हा आईने मागचा भाग बघितला आणि आजीने पण गाडी बघितली थोडीशी. मी झोपलेली आणि मग ते जाताना म्हटले बाबांना की तुमची मुलगी झोपली आहे, तिला आम्ही काही हलवलं नाही, तिला नाही आम्ही काहीच नाही केलं. आणि त्याच्यानंतर ते गेल्यानंतर दादाने मला उठवलं आणि त्याच्या आधी आईबाबांना हे पण म्हटलं की तुम्हाला सुपारी आणली आहे, आम्हाला सुपारी आली आहे की तुम्हा सगळ्यांना जाळून टाकायचं. आणि आईबाबां आणि आजोबांवर पेट्रोल पण टाकलेलं.